नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळी मार्केटला भाजी आणायला गेली आणि येताना भरपूर कोथिंबीर आणली। कोथिंबीरची जोडी बरीच मोठी होती म्हणून ती साफ करून त्याची कोथिंबीर वडी तयार केली। असंही बऱ्याच दिवसापासून आज्ञा पाठी लागली होती की आई मला गोल गोल वडी तयार करून दे। तर दुपारची जेवण आवरून झाल्यानंतर लगेच आम्ही सगळेजण ती भाज्या निवडायला बसलो, कारण आज मला 2 किलो बिर्याणीची ऑर्डर होती आणि ती बिर्याणी तयार करण्यासाठी आम्ही दुपारपासून तयारी करत होतो। तर कृपाने आणि मिस्टराने खूप हेल्प केली आणि त्याच्यामुळेच मला ही बिर्याणी पटापट तयार करताना आली। तर सगळ्या भाज्या निवडून झाल्यानंतर आला लसूणची पेस्ट तयार केली आणि त्याच्यानंतर लगेच इथे कांदा फ्राय करून घेतला। तर एकीकडे इथे मी 80% तांदूळ शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर इथे भाज्यांची फोडणी तयार केली। ही बिर्याणी चांगली धाबासल होण्यासाठी याला मी मस्तपैकी कोळशाचा स्मोक दिला। तर बिर्याणीच्या भाज्या लगेच शिजल्या जातात, त्यामुळे त्या हलक्याशा शिजल्या आणि त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये राईस ऍड केला आणि गरम केलेला तूप ऍड करून याच्यामध्ये थोडासा कलरही ऍड केला। तर या तोपाखाली तवा ठेवून अर्धा तास मी याला दम दिला आणि त्याच्यानंतर मस्त अशी सुटसुटीत बिर्याणी तयार झाली।